हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. आज ना मी पौष्टिक असा पालक पुलाव बनवणार आहे. कसं असतं ना की आपल्याला बिर्याणी आवडते, त्याच्यानंतर आपल्याला जो व्हेज पुलाव असतो, व्हाईट पुलाव, तो पण खूप आवडतो. पण भरपूर असा प्रोटीन आणि जीवनसत्व असलेला पालक पुलाव एकदा तरी आपण करून नक्कीच बघितला पाहिजे. आणि बिर्याणीची जी टेस्ट असते ना त्यालासुद्धा एकदम तोडीस तोड असा हा पालक पुलाव आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशी काय प्रमाणात कुठल्या गोष्टी घेऊन हा पालक पुलाव बनवायचा आहे. तर आपण ही रेसिपी बघूया आता. तर सर्वप्रथम ना इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे. तो स्वच्छ एकदम धुवून घेतलेला आहे. खूप स्वच्छ असा 2 ते 3 पाण्यातून आपल्याला पालक धुवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक छोटू टोमॅटो मी कापून घेतला आहे. एक हिरवी मिरची घेतली, थोडंसं आल्याचा तुकडा, थोडासा कांदा, त्याच्यानंतर थोडासा पुदिना घेतलेला आहे. तर पहिले आपल्याला पालकची प्युरी करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. एका साईडला मी सगळ्या भाज्या करून घेतलेल्या आहेत. तर गाजर, त्याच्यानंतर फ्लॉवर, थोडेसे मटार घेतलेत, कांदा बारीक चिरला आहे, टोमॅटो बारीक चिरला आहे, कोथिंबीर बारीक चिरली आहे, हिरवी मिरच्या 2 एकदम बारीक चिरून घेतल्यात, कढीपत्ता. तर असं सगळं साहित्य आपल्याला रेडी करून घ्यायचं. एका साईडला मी दहीसुद्धा घेतलेलं आहे. अगदी आंबट दही नको आहे, जे नॉर्मल दही असतं ना तसंच घ्यायचं आहे. असं सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित रेडी करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम ना आपण जे काही पदार्थ करणार असतो तर त्याच्यासाठी भाज्या वगैरे असतात त्या सगळ्यात पहिले कट करून घ्यायच्या. तर आता इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये ना आपल्याला सगळ्यात पहिले थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण पालक प्युरीची तयारी करून घेतो आहे. तर जे काही साहित्य आहे ना, जे सांगितलं ते हिरवी मिरची, टोमॅटो, त्याच्यानंतर थोडंसं आलं, थोडासा कांदा आणि थोडी पुदिन्याची पानं ती आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि जो फ्रेश आपण जो पालक धुतलेला होता ना तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि व्यवस्थित आपल्याला तो हलवून काढायची, जी सगळी काही भाजी आहे ती. पालक आणि ज्या भाज्या आहेत ना त्या एकदम गळून गेल्या पाहिजेत. आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती हाय फ्लेमवर हे सगळं करायचं आहे. पूर्ण हाय फ्लेम ठेवायची आणि एकदम आपल्याला त्या सगळ्या भाज्या पूर्ण शिजल्या पाहिजेत. 5 मिनिटाच्या आत ही प्रोसेस होते. तुम्ही इथे बघू शकता की मी काही खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. आणि एका साईडला ना मी बासमती जो राईस असतो तो 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ पाण्यात 3दा धुतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना तो आपल्याला अर्धा ते पाऊण तास असा भिजत ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही एका साईडला जेव्हा भाज्या वगैरे कट करत असाल ना तेव्हाच तो तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आहे. तर सगळं साहित्य असं रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला. एका साईडला पालकसुद्धा आपला व्यवस्थित असा गळून गेलेला आहे. तर आता आपण तो मिक्सर ग्राइंडरला फिरवून घेऊया. तर इथे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट फिरवून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात जास्त असं पाणी घालायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता की पेस्टचा कलर किती सुंदर आला आहे. त्याच्यानंतर इथे मी एक कुकर घेतलेला आहे. कुकर तापत ठेवायचा आहे. आता पुलाव आहे त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. 3-1 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खडे मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. खडे मसाले थोडेसे तडतडले ना की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि नंतर आपल्याला जी नॉर्मल फोडणी असते ना ती देऊन घ्यायची. तर राई, जिरं आणि कसुरी मेथी पहिले टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता, हिरवी मिरची, भरपूर असा कांदा मोठा एक चिरलेला बारीक, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर ही मी मोस्टली तरी फोडणीत घालते, त्याच्यामुळे स्वाद खूप सुंदर येतो. त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या कट केलेल्या होत्या ना त्या घालून घ्यायच्यात. फ्लॉवर, त्याच्यानंतर गाजर आणि मटार. आणि व्यवस्थित आपल्याला ते असं मिक्स करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ड्राय स्पायसेस घालून घ्यायचे आहेत. हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आगरी कोळी मसाला घालून घ्यायचा आहे. मालवणी मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी धनेपूड घालून घ्यायची आहे. आणि मसाले आपण टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि मग त्याच्यानंतर आपण जी पालकची प्युरी केलेली होती ना ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. अजिबात जास्त पाणी टाकायचं नाही आहे त्या प्युरीमध्ये. घट्टसरच अशी प्युरी झाली पाहिजे. आणि तुम्ही आता बघू शकता की मी इथे मिक्स करते तेव्हा पण रंग इतका सुंदर आलेला आहे. थोडंसं मी त्या पालक प्युरीमध्ये पाणी टाकलेलं आहे. ते जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि इथे चवीपुरता मी मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित एकदा पुन्हा परतून घ्यायचे. आता मेन इन्ग्रेडियंट आहे ह्या पुलावाचं ते म्हणजे दही. तर इथे मी 2-1 चमचे मोठे दही घालून घेते. दह्यामुळे टेस्ट खूप जास्त एन्हान्स होते. त्याच्यामुळे मी मोस्टली तरी पुलाव करताना दह्याचा वापर करते. दही घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फ्लेम ही आता पूर्ण लो करून टाकायची आहे. हाय फ्लेमवर जर तुम्ही दही घातल्यानंतर जर मिक्स केलं तर दही फाटू शकतं आणि तुमची सगळी जी मेहनत आहे ती वाया जाईल. तर त्याच्यामुळे लो फ्लेम आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण जो राईस जो भिजत ठेवला होता तांदूळ तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि व्यवस्थित असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जो तांदूळ आहे ना तो आपण टाकल्यानंतर हळूवारपणे मिक्स करायचं आहे. ह्याचं कारण सांगते, कारण जो बासमती राईस असतो तो खूप असा लांब असतो, तो तुटू शकतो. त्याच्यामुळे हळूवारपणे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता ऑलरेडी पालकाच्या प्युरीमुळे त्याच्यानंतर दह्यामुळे पाणी ऑलरेडी आहे. आणि 1 वाटी मी इथे तांदूळ घेतलेला आहे आणि भाज्या पण आपल्याला 1 वाटीच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 2च वाटी पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. कारण ऑलरेडी आपल्याला दह्यामुळे आणि ग्रेव्हीमुळे त्याला पाणी सुटलेलंच आहे. त्याच्यामुळे पाणी थोडं कमी टाकायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे आता रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे, ग्रीन असा. आणि त्याच्यामध्ये ज्या भाज्यांचा जो तवंग आहे तो पण खूप सुंदर दिसतोय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच छान दिसतोय हा हिरवा कलर. आणि त्याच्यानंतर ना आत्ता पूर्ण गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आपल्याला उकळी येईपर्यंत ते जरासं शिजवून घ्यायचं आहे. ह्याच प्रोसेसला 5-1 मिनटं लागतील. आता तांदूळ पण थोडा शिजत आला आहे 30%. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कलरच इतका सुंदर आहे ना, खूपच छान. आणि त्याच्यानंतर आपल्याला 3-1 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता कुकर मी बंद केलेला आहे. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातो. 2 ते 3 शिट्ट्या जास्तीत जास्त. आणि अर्ध्या तासानंतर 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की अर्ध्या तासानंतर आपल्याला कुकर उघडून बघायचं आहे. तर काहीसं असं चित्र आपल्याला दिसतं. तर मस्तपैकी भात भाज्या सगळ्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. तर आपण तो भात एकदा व्यवस्थित सगळा असा भात परतून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता की इतका टेम्पटिंग, तोंडाला पाणी येईल असा हा पालक पुलाव झालेला आहे. खूप झटकीपट. कुठलीही आपण रेसिपी करतो घरच्या घरी तेव्हा सगळ्यात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवायची की तयारी आधी करून घ्यायची आणि मग पटापट आपल्याला त्या गोष्टी करता येतात. तर आता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकलेली आहे. तर खूप छान असं दिसतंय आणि झालं आहे पण खूप टेम्पटिंग. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही पालक पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूप टेस्टला खूप छान होतो आणि रंग पण खूप सुंदर येतो. तर
भेटूयात अशाच पुढे एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.